हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. शौनकोवाच हत्वा स्वरिक्त स्पृधा आततायुनो युधिष्ठिरो धर्मभृतां वरिष्ठः सहानुजयेः प्रत्यवरुद्ध भोजन कथं प्रवृत्तः किमकारशी ततः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगण्यापूर्वीची ही सगळी घटना आहे. कारण व्यास महर्षी सूत शौनकादिकांचा संवाद हा प्रारंभीच या ठिकाणी आलेला आहे आणि नंतर शुकाचार्य आणि परीक्षितीचा संवाद यानंतर येणार आहे. म्हणून सुरुवातीच्या कथांमध्ये फक्त सूत शौनकादिक आणि व्यास महर्षी यांचा उल्लेख आहे. या ठिकाणी शौनकांनी प्रश्न उपस्थित केला सूतांना की ज्या वेळेला हत्वा स्वरिक्त स्पृधात तायिनो युधिष्ठिरो धर्मभृतां वरिष्ठः सहानुजयेः प्रत्यवरुद्ध भोजन कथं प्रवृत्तः किमकारशी ततः. या ठिकाणी हे सगळं महाभारती युद्ध झाल्यानंतर आणि दुर्योधनादिकांचा वध झाल्यानंतर मग युधिष्ठिराने काय केलं ते आम्हाला सांगा, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या ठिकाणी सूत सांगतात युधिष्ठिराचं राज्य कसं होतं. यावेळेला युधिष्ठिराने निशम्य भीष्मोक्त भीष्माने सांगितलेला जो धर्म आहे त्या धर्माप्रमाणे संपूर्ण राज्य तो परिपालित करीत होता. भीष्माचार्यांनी जे धर्माचं किंवा ज्ञानाचं जे शिक्षण दिलं शेवटी ते अत्यंत मोलाचं आहे, महत्वाचं आहे. कारण उद्धवासोबत चर्चा करत असताना श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलंय की हे मी भीष्माचार्याकडून ऐकलं ते मी तुला सांगतोय. म्हणजे भगवान गोपालकृष्ण सुद्धा भीष्माचार्याचं संदर्भ देऊन ज्ञान सांगतात. म्हणून प्रवृत्त विज्ञान विधूत विभ्रमः, त्याच्या अंतःकरणातला सगळा दोष निघून गेला. जे काही कल्मश किंवा जे काही ढग जे काही अभ्र मनामध्ये दाटलेले होते ते सगळे स्वच्छ झाले आणि ज्याप्रमाणे धुकं नष्ट झाल्यावर सूर्यप्रकाश स्वच्छ दिसतो त्याप्रमाणे युधिष्ठिराचं मन झालं आणि तो पृथ्वीचं राज्य मोठ्या धर्माने परिपालन करत होता. कसा तर त्यांनी वर्णन केलंय की पृथ्वीचं परिपालन तो कसा करत होता. आपल्या सगळ्या लहान भावांच्या सह अनुजैरनुवर्तीनं सेवित सन, अनुज म्हणजे लहान आपले भाऊ, या भावांच्या समवेत सर्वांच्या सम्यारम्याने तो राज्य करत होता. आणि समुद्रस्तपर्यंतम गाम पृथ्वीं पालयामास, ही समुद्र वलयांकित पृथ्वी याचं परिपालन तो करत होता. आणि धर्माने राज्य करत असल्यामुळं त्याचं नावच धर्म होतं. त्यामुळे धर्माने राज्य करत असल्यामुळं कामम व वर्ष पर्जन्य, वेळच्या वेळेला पाऊस पडत होता. या ठिकाणी काही ठोकताळेत धर्म चालला म्हणजे काय होतं, धर्माने आपण वागलं तर काय होतं. तर त्यांनी सांगितलं धर्माने जेव्हा राजा राज्य करतो तेव्हा वेळेवर पाऊस पडतो. कामं वर्ष पर्जन्य सर्व काम दुघामही, त्याप्रमाणे सर्व काम दुघा, पृथ्वीमधून सगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती त्याचप्रमाणे अन्न धान्य भरभरून याचं उत्पादन होत होतं. कधी असं झालं नाही की पृथ्वीमध्ये धान्य निर्माण झालं नाही, कधी पृथ्वीने समाजाला अन्न दिलं नाही असं कधी झालं नाही. कामदुघा शब्द वापरलाय. कामदुघा म्हणजे एखादी ज्याप्रमाणे कामधेनू असते गाय की जी मनातल्या इच्छा पूर्ण करते, अशी ही गाय म्हणजे पृथ्वी आहे जी आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करते. पुढे आपण जेव्हा बघणार आहोत या पृथूचं चरित्र, त्या पृथूच्या चरित्राच्या आधीचं वेनाचं चरित्र आहे आणि या वेनाच्या चरित्रामध्ये
पृथ्वी अन्न देत नव्हती असा संदर्भ आहे. पृथ्वी सगळं काही बीज त्याप्रमाणे टाकलेलं सगळं धान्य सगळं गिळंकृत करत होती. असं का केलं ते त्यांनी सांगितलं पृथ्वीने, अहो धर्माने राज्य चालत नाही म्हणून मी हे केलं. तुम्ही धर्माने राज्य चालवा, मी सगळं द्यायला तयार आहे. श्री शिशुस्म व्रजा गावा, गायी भरपूर दूध देत होत्या. गायीच्या कासा घागरी एवढाल्या होत्या. आणि एवढंच नव्हे तर रस्त्याने चालताना त्यांच्या कासामधून दूध खाली सांडत असे असं वर्णन आहे या धर्मराजाचं राज्याचं. नद्य समुद्र गिरया सवनस्पती विरुद्धा, सगळीकडं आनंदी आनंद होता. सगळीकडं धन धान्य समृद्धी संतती, त्याचप्रमाणे गायी गुरं मोठे आनंदी होते. निसर्ग आनंदी होता. नदी धोधो 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 वाहत होती. त्याचप्रमाणे भरपूर अशा प्रकारचं पाणी नद्यांना होतं. गिरी डोंगर हे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींनी औषधीयुक्त वनस्पतींनी बिनटलेले होते. फलम औषधे सर्वाः, सगळीकडे फलान्वित पुष्पान्वित आणि औषधांनी युक्त असे हे सगळे झाडं होते. आणि वेळच्या वेळेला पाऊस पडल्यामुळं वेळच्या वेळेला ऋतूप्रमाणेच सगळे फळं प्राप्त होत होते. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणालाही दुखणे नव्हते, खुपणे नव्हते, चिकनगुनिया नव्हता, कोणत्याही प्रकारचे रोग नाही, राई नाही, किंवा आपल्याला ज्याप्रमाणे अनेक रोगांना सामोरं जावं लागतं, मग ते सामाजिक स्वरूपाचे रोग असो, सांसर्गिक स्वरूपाचे रोग असो किंवा व्यक्तिगत स्वरूपाचे रोग असो, कोणत्याही प्रकारचे रोग नाहीत. त्याप्रमाणे आपल्याला जुन्या काळामध्ये अनेक रोग पाहायला मिळतात आणि या सगळ्या रोगांनी समाज उद्ध्वस्त झाला होता. परवाचाच आपल्या समोर आलेला रोग आपण बघितला. आपण म्हणतो की काय लोक एकमेकांशी बोलायला देखील तयार नव्हते, एकमेकांच्या घरी देखील जायला तयार नव्हते, क्वारंटाईन राहत होते. हे सगळं का झालं तर रोगाचा प्रादुर्भाव झाला. आणि म्हणून ते म्हणतात नाधयो, आधी नव्हती आणि व्याधी नव्हती. व्याधी म्हणजे शारीरिक दुःख आणि आधी म्हणजे मानसिक व्याधी. मानसिक काही दुःख नव्हतं. कुणीही मनामध्ये कधी खंतलेला नाही, कधी मनाने तो खचलेला नव्हता, निराश झालेला नव्हता. आणि अजात शत्रव भवन, कुणी शत्रू होते का हो धर्मराजाला? कोणी नाही, कोणीच शत्रू नव्हते. का? अहो शत्रू सगळे समाप्त झाले होते, कारण युधिष्ठिराचं राज्यच तसं होतं, सगळ्यांना घेऊन युधिष्ठिर चाललेले होते. उषित्वा हस्तिनपुरे मासान कतिपयान हरिही. आणि या वेळेला सगळीकडे इतकं सुंदर वातावरण चाललेलं असताना भगवंत यांनी हस्तिनापुरामधून द्वारकेला जाण्याची तयारी केली. आणि यावेळेला कृष्ण म्हणाले की धर्मराजा फार दिवस झाले आता मी तुझ्याकडे राहिलोय, थांबा 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 म्हणता 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 तुम्ही इतके दिवस मला थांबवून घेतलं, मध्येच पुन्हा अभिमन्यूच्या या गर्भावर संकट आलं म्हणून मी थांबलो, पुन्हा तू भीष्माचार्याला भेटायचं म्हणून मी थांबलो, आता मला जाऊ द्या. मग सुभद्रा आली, द्रौपदी आली, त्याचप्रमाणे ही विराट तनया अर्थात ही विराटाची मुलगी अर्थात अभिमन्यूची पत्नी या ठिकाणी आली. उत्तरा ती आली, गांधारी या सर्वांना दुःख व्हायला लागलं की कृष्ण जाणार आहे. धृतराष्ट्राला कृष्ण भेटले, गांधारीला सुद्धा भेटले बरं का, असं नाही की धृतराष्ट्राला भेटले नाही. सगळ्या मोठ्या लोकांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं आणि सर्वांना आश्वासित केलं की आता बरेच दिवस झाले वृकोदरस. सगळे मग श्रीकृष्णाला सोडवण्यासाठी सगळे आले. राजगृहातून सगळे बाहेर पडले. कोण कोण बाहेर पडले याचं वर्णन केलंय. वृकोदर भीम स्वतः, त्याचप्रमाणे धौम्य हे त्यांचे कुलगुरू होते ते आले, त्यानंतर मत्स्यसूत आले, त्यानंतर सगळ्या प्रकारच्या आजूबाजूच्या लोकांना कळल्याबरोबर सगळे राजर्षी देवर्षी महर्षी तपस्वी हे सगळे बंधू बांधव हे सगळे आले आणि विरहं शांग धनवना. कृष्णा आता तुम्ही चाललात, आम्हाला हा विरह कसा सहन व्हावा असं म्हणून सगळेजण दुःख करू लागले. कृष्ण म्हणाले आता दुःख करू नका, कारण आता ज्या घटना घडल्या त्या घडल्या, आता मला जास्त दिवस थांबता येणार नाही, द्वारकेमध्ये काय चाललंय बघावं लागेल. आणि मग कृष्ण
त्याचप्रमाणे भीम, अर्जुन हे सगळे समोर कृष्णाच्या आले आणि कीर्तिमानम यशोस्यस्य, भगवंताची कीर्ती गाऊ लागले. आणि पार्थ, अर्जुन समोर आले. अर्जुन म्हणाले, कृष्णा, तुमचा विरह आम्ही कसा सहन करावा बरं? दर्शन, स्पर्शन, सल्लाप, अहो प्रत्येक क्षणी तुम्ही आमच्या बरोबर होता. तुमचं दर्शन घेतल्याशिवाय आमचा दिवस उगवत नव्हता. दिवस उगवला की तुम्ही दिसायचा. स्पर्श, तुमच्या जवळ, तुमच्या हातात हात घालून आम्ही फिरलो. त्याचप्रमाणे तुमच्या बरोबर गप्पा मारता मारता किती वेळ गेला कळलं नाही. तुमच्या सोबतच जेवण करायचं, तुमच्या सोबतच फिरायला जायचं, तुमच्या सोबतच उठायचं आणि तुमच्या सोबतच झोपायचं. हे सगळं चाललेलं दर्शन, स्पर्श, संलाप, शयनासन, भोजन, हे सगळं तुमच्या सोबत चाललेलं आहे. आता तुमचा विरह आम्हाला कसा सहन व्हावा? आणि कृष्णाने हे ऐकलं. कृष्ण म्हणाले, असू द्या, आता पुन्हा मी येणारच आहे. वेगवेगळ्या उपक्रमाच्या निमित्ताने पुन्हा यज्ञ यांनी केलेच ना, अश्वमेध यज्ञ. त्यावेळेला पुन्हा कृष्ण आलेले, पुन्हा येणार आहे, काळजी करू नका. आणि मग सगळ्यांना कंठ दाटून आले, डोळ्यामधून अश्रू येऊ लागले. निर्यात्यगारा नोभद्र. मग लोक म्हणाले, अपा आता कृष्ण निघालेत, आता रडू नका. हे अभद्र आता नको. कृष्ण चाललेत, आनंदाने त्यांना निरोप द्या, आता रडू नका. डोळ्यात पाणी येतंय, पण कृष्णाच्या विरहामुळे येते. पण कुणी जर गावाला चाललं तर रडू नये. का? तर त्यामुळे त्या व्यक्तीला दुःख होतं नव्हे, अशुभ अशा प्रकारचा संकेत त्यातून मिळतो. त्यामुळं निर्यात्यगारान नो भद्र, अभद्र करू नका. आणि मग मृदंग, शंख, भेरी, मग मृदंग वाजू लागले, शंख वाजू लागले, भेरी वाजू लागल्या, त्याचप्रमाणे तुताऱ्या वाजू लागल्या, पिपाण्या वाजू लागल्या, मंत्रघोष चालले, ऋषींचे दुंदुभी वाजू लागल्या, घंटा वाजू लागल्या. प्रासाद शिखर आरूढा, हा सगळ्या गावामध्ये ही गडबड सुरू झाली. कृष्ण चाललेत, कृष्ण चाललेत, कृष्ण चाललेत. सगळे म्हणले, चाललेत, या रस्त्याने चाललेत का? हो हो. कोणता मार्ग आहे त्यांचा? अहो हाच मोठा राजमार्ग. सगळे जण आपापल्या घराच्या यावरती उंच उंच माड्या हुड्या ज्या होत्या, सज्जे जे होते, त्यामध्ये उभा राहिल्या स्त्रिया. कारण स्त्रिया ह्या रस्त्यावर नाहीये, येत नव्हत्या त्या काळात. म्हणून त्या सगळ्या माड्या हुड्यावर बसून कृष्ण पाहण्यासाठी सगळ्या उत्सुक झाल्या. प्रासाद शिखरारूढा कुरुनार्यो निद्रिक्षया. कुरुनार्यो, या कुरुकुलातल्या सगळ्या नारी या उंच उंच माड्या हुड्यावरती उभा राहून कृष्ण या रस्त्याने जातील, आता त्यांना पाहावं, त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांच्यावरती फुलं उधळावेत म्हणून उभ्या राहिल्या. हातामध्ये फुलं घेतलेले होते. कृष्ण निघाले रस्त्याने. कृष्ण रस्त्याने निघाले त्यावेळेला कृष्ण प्रत्येकाकडे पाहत होते. कृष्णाचं लक्ष प्रत्येकाकडे होतं. आकाशामधून पुष्पवर्षाव होत होता. ह्या सगळ्या स्त्रिया, पुरुष उंच उंच माड्या हुड्यावर बसून कृष्णाच्या वरती पुष्पवर्षाव करत होते. कृष्णाचा रथ निघाला. आता रथ निघाला, तो रथ कसा होता याचं वर्णन केले भागवतकारांनी. सीतातपत्रम जग्राह. सीतातपत्रम, अत्यंत पांढरं, शुभ्र, थंड अशा प्रकारचं भगवंताला वाटावं म्हणून असं छत्र धारण केलेलं होतं, पांढरं शुभ्र छत्र. हे छत्र धारण केलं होतं, ज्या छत्राला मोत्यांच्या झालरी लावलेल्या होत्या. मुक्तादाम विभूषितम, सगळ्याकडे मोत्यांच्या झालरी लावलेल्या. आणि त्याचा जो रत्नदंड होता, त्या छत्राचा जो दंड होता तो रत्नाचा होता. जशी छत्री असते, छत्रीला एक उभं दंड असतो, आपल्याकडे लोखंडाचा. ते म्हणे तो रत्नाचा दंड होता आणि तो अर्जुनाने धारण केलेला होता. आता अर्जुनाचं विशेषण काय दिलंय त्यांनी? गुडाकेशहा. गुडाकेश, गुडाकेश हे अर्जुनाचं विशेषण दिलेलं आहे. का? तर झोपेवर त्याचं नियंत्रण होतं, म्हणून अर्जुन हा झोपेवर नियंत्रण करणारा होता, म्हणून त्याला गुडाकेश म्हणतात. गुडाका म्हणजे झोप आणि ईश म्हणजे नियंत्रण करणे. त्याचप्रमाणे दुसरा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे की त्याचे केस कृष्णासारखेच कुरुळे होते, म्हणून त्याला गुडाकेश म्हणतात. केश म्हणजे केस, गुडा म्हणजे कुरुळे, असं त्यांनी. गुडा म्हणजे वक्रा असं टीकाकार सांगतात. गुडा म्हणजे वक्रा असं म्हणतात. केशायस तस्य ने, ज्याचे केश वाकडे होते म्हणजे कुरुळे होते, म्हणून त्याला गुडाकेश असं म्हणतात. दोन अर्थ आहेत. म्हणजे गुडाका म्हणजे झोप आणि ईश म्हणजे त्याचा स्वामी. झोपेवर नियंत्रण असलेला, कधी झोपत नव्हता, जागृत होता नेहमी अर्जुन, म्हणून अर्जुनाचं महत्व आहे. आणि गुडाकेश म्हणजे
वळलेले केस होते, वाकडे केस होते. याप्रमाणे त्यांनी हे छत्र धारण केलेलं होतं. उद्धव तिथे होते, सात्यकी होते आणि यांनी व्यजन कृष्णाला वारा घालण्यासाठी दोघांनी दोन बाजूनी वाऱ्याचे पंखे धरलेले होते. एक होता सात्यकी आणि दुसरा होता उद्धव. त्यानंतर नाना रूपाश्च निर्गुणस्य गुणात्मनः. या वेळेला अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामध्ये युयुत्सू होते. युयुत्सू कोण आहेत? त्यांनी सांगितलं की धृतराष्ट्राच्या रखिलीपासून झालेला हा पुत्र होता, त्याला युयुत्सू म्हणतात. किंवा कुणी कुणी म्हणतात सात्यकी हा धृतराष्ट्राच्या रखिलीपासून झालाय, असं चैतन्य भागवतामध्ये कृष्णमूर्तींनी सांगितलंय. असो, याप्रमाणे हे कृष्णाच्या सोबत या रथामध्ये बसलेले होते. म्हणजे अर्जुन, उद्धव, सात्यकी, युयुत्सू हे कृष्णाच्या सोबत होते. नाना रूप आप सगळे भगवंताचं कीर्ती गायन करत होते. भगवंताचा रथ हळूहळू निघाला. हळूहळू कशामुळे? लोक दर्शन घ्यायला होते. लोक दर्शन घेत असताना थांबावं लागतं, बोलावं लागतं. मी पुन्हा परत येतो म्हणून कृष्ण प्रत्येकाला आश्वासित करत होते. आणि या वेळेला त्या सगळ्या स्त्रिया कृष्णाचं गुणवर्णन करत होत्या. या ठिकाणी स एव भूयो निजवीर्य चोदिताम, या ठिकाणी वर्णन असं केलेलं आहे की या सगळ्या स्त्रिया प्रत्यक्ष जणू काही वेदमूर्तीच होत्या. आणि या सगळ्या स्त्रिया वेदाचंच जे तत्वज्ञान आहे ते आपल्या मुखामधून वर्णन करत होत्या. सवय किलायम पुरुषा पुरातनो, कारण या ठिकाणी वर्णन केलंय भागवतकारांनी अश्रूयताम शेष. या ठिकाणी सगळ्या त्या ठिकाणी द्विज ब्राह्मण मंत्र म्हणत होते. नाना रूपानुरूपाश्च निर्गुणस्य गुणात्मनः. जो निर्गुण आहे, जो निर्गुण निराक्षरी, जो निर्गुण आहे, निराक्षर आहे, त्याला आपण गुण लावलेत. का? तर आपल्याला भगवंताची प्रार्थना, पूजा, अर्चा करता यावी म्हणून. वास्तविक भगवान हा निर्गुण आहे, जो निर्गुण निराक्षरी आणि जो ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही, तो सामान्य लोकांना कसा आकलनात यावा म्हणून आपण त्याला गुणवृत्त आहे, आपण त्याला गुण लावले. मूढाय गुणवृत्त आहे. गजेंद्र मोक्षाच्या कथेत हा संदर्भ दिलेला आहे. मूढाय गुणवृत्त आहे. भगवान वास्तविक निर्गुण निराकार निर्विकार आहे, पण सामान्य माणसासाठी तो गुणात आला. अग्रे गुणेभ्यो जगतात्मनीश्वरे. आणि सगळ्या स्त्रिया या हस्तिनापुरातल्या स्त्रिया काही सामान्य नव्हत्या, त्या सुद्धा वेदज्ञ होत्या, ज्ञानी होत्या आणि भगवंताचं वर्णन त्या डोळे झाकून करत होत्या. भगवंताला पाहिल्याबरोबर त्यांनी त्यांच्यावरती पुष्पवर्षाव केला आणि आपले डोळे झाकून घेतले. भगवंता हा दिसतोय तो सामान्य पुरुष नाहीये, हा अलौकिक भगवान आहे, ज्यांच्या सएव भूयो, ज्यामुळे हे विश्व निर्माण होतं, विश्व पालन होतं आणि विश्व संहार होतो, असा हा भगवान आहे. सभा अयम यत्पद मात्र सूर्यो, ज्यामुळे ही पृथ्वी, वायू, आकाश, सूर्य, चंद्र, तारका यांचं चलनवलन चालतं. मातरिश्वना हा वायू वाहतो, त्याचं कारण हा भगवान आहे. आणि असा हा भगवान सभा अयम, हा प्रत्यक्ष भगवान वेदाचं गुह्य आहे. असं एकमेकीला बोलतायत. ह्या स्त्रिया एकमेकीशी चर्चा करतायत. बघितलं का? हा सामान्य नव्हे बर का, हा परमपुरुष आहे. अशा पद्धतीचं भगवान विश्व निर्माण करणारा, जगदात्मलीलया सुजत्यवत्ते सज्जते, जो भगवान विश्व निर्माण करतो, पालन करतो आणि संहार करतो, असा हा भगवान आपल्या समोर आज उभा आहे. धते भगम सत्यमृतम दयाम यशो, जो प्रत्येक वेळेला भक्ताचं परिपालन करण्यासाठी वेगवेगळे अवतार धारण करतो, असा हा भगवान. अशा पद्धतीचा वर्णन करत करत या सगळ्या स्त्रिया अहो अलम श्लाघ्य तमम यदोह कुल, आधी निर्गुण निराकार निर्विकार म्हणून भगवंताचं वर्णन केलं. नंतर असा हा भगवान आज यदुकुलामध्ये प्रगटला. यदुकुलामध्ये त्याचा अवतार झाला. खरोखर त्या यदुकुलाचं किती भाग्य आहे असं सांगतात. अहो अलम श्लाघ्य तमम यदोह कुल महो अलम पुण्य तमम मधोर्वनम. खरोखर त्या यदुकुलाचं केवढं भाग्य, ज्या भाग्यामुळे भगवान त्यांच्या कुळामध्ये जन्माला आला. अहो दुसरी म्हणते अहो कुळाचं काय भाग्य सांगतेस, पण ज्या मधुवनामध्ये कृष्ण फिरला, ज्या गोकुळात फिरला, त्या गोकुळाचं किती भाग्य असेल, त्या वनाचं
त्या ठिकाणच्या जमिनीचं ते किती भाग्य असेल की जिथे भगवंताचे पावलं चंक्रमणेन चांचती, गतिमानपणाने तिथे फिरले. बालपणाचे सगळे पावलं तिथे आजही उमटलेले आहेत. मग एक जण म्हणते, अहो बतस्वर यशस्स तरस्कुरी. खरोखर तू म्हणतेस ते बरोबर आहे. अहो या गोकुळाला, या मधुवनाला किती मोठं पुण्याचं स्थान प्राप्त झालं. अहो कुशस्थलाला जे महत्व, एखाद्या त्रिवेणी संगमाला जे महत्व, ते याला महत्व आहे. आणि ज्या ठिकाणी भगवान त्या ठिकाणी आहेत. एक जण म्हणते, तू म्हणतेस ते खरंय, पण मी आणखी सांगते, अगं ज्यांनी यांच्याशी लग्न केलं त्या स्त्रिया किती भाग्यवान असतील. ज्यांनी पाणीग्रहण केलं, ज्या कृष्णाने ज्या स्त्रियांबरोबर पाणीग्रहण केलं त्या किती भाग्यवान असतील. विबंती या सख्य धरा अमृत मुहूर, जे ज्या रोज कृष्णाच्या सोबत राहत आहेत, कृष्णाच्या सोबत संसार करतायत, कृष्णासोबत त्यांचं चलनवलन चाललेलं आहे, अशा स्त्रियांचं भाग्य खरोखर किती असेल याची गणनाच नाही. आणि या वीर्य शुल्केनं तिसरी म्हणते, अगं ते तुझं बरोबर आहे, पण कृष्णाला काय एक बायको आहे का? 16,108 आहेत. त्यापैकी ज्या त्यांनी आपलं शक्ती दाखवून प्राप्त केल्या, आपलं वीर्य सामर्थ्य सिद्ध करून प्राप्त केल्या, त्या स्त्रिया किती भाग्यवान असतील. रुक्मिण्याधिक 8 स्त्रिया. या वीर्य शुल्केनं हृदया स्वयंवरे, स्वयंवरातून ज्या पळवून आणल्या त्या तर किती भाग्यवान असतील. कारण कृष्णाचं मन त्यांच्यावर अनुरक्त झालं असा त्याचा अर्थ आहे. आणि प्रद्युम्न सांबाब सुता गयो परा, आणि भगवंताला प्रद्युम्न, अनिरुद्ध, सांब हे पुत्र पौत्र झाले. अशा स्त्रियांच्या बद्दल खरोखर किती वर्णन करावं. भगवंतानी प्रपंच केला, येतच प्रपंचची भगवंतानी प्रपंच केला असं आपल्याला दिसतं. ज्या स्त्रियांच्या सोबत राहिले त्याचप्रमाणे कुटुंब वत्सलपणाने प्रपंच केला. येता परम स्त्रीत्व मपास्त पेशलम निरस्त शौचंब. प्रत्यक्ष साधू किंवा पावित्र्य ज्यांच्यामध्ये प्राप्त होतं असा भगवंताचा नुसता सहवास सुद्धा आपल्याला उद्धार करताय. आणि म्हणून यासाम ग्रहात पुष्कर लोचन पतीर, कृष्ण ज्यांच्या सोबत राहिले, मग ते पती म्हणून राहिले, त्याचप्रमाणे पिता म्हणून राहिले, पुत्र म्हणून राहिले. वसुदेव देवकीचं काही कमी भाग्य आहे का? पुत्र म्हणून त्यांच्या घरी राहिले. अशा सगळ्या दृष्टिकोनातून एक म्हणते, अहो कृष्णाने आपल्या बायकोसाठी पारिजात वृक्ष आणला. हो, खरंच पारिजात वृक्ष आणला. इंद्राबरोबर संघर्ष केला आणि पारिजात वृक्ष आणला. किती कृष्णाचं आपल्या पत्नीवर प्रेम होतं. आरतीभिव्याहई यद्वा पारिजातादि प्रिय स्वात हरणेही, म्हणून हृदयस्पृशन म्हणजे कृष्णाचं सुद्धा त्यांच्यावर तेवढंच प्रेम होतं की आपल्या प्रेमासाठी, पत्नी प्रेमासाठी त्यांनी इंद्राबरोबर सुद्धा युद्ध केलं. एवं विधागदंतीनाम सगळे पुरयोषिताम, याप्रमाणे सगळ्या स्त्रिया कृष्णाबद्दलचं कौतुक गात होत्या. एक जण असं म्हणते, दुसरे जण तसं म्हणते, आणि कृष्ण पुढे 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 चालले. कृष्णाकडे पाहत पाहत कृष्णाला ऐकू येते बरं का, हे कृष्णाला हे सगळं ऐकू आलं आणि कृष्णाने हळूच सगळ्यांच्याकडे वरती पाहिलं. पाहिल्याबरोबर या सगळ्या स्त्रिया लज्जायमान झाल्या. निरीक्षेणाभिनंद, कृष्णाने प्रत्येकाकडे पाहावं, कोणाचं अभिनंदन करावं, कोणाचं स्मित हास्याने कोणाच्याकडे पाहावं, आणि कोणाला फक्त आपल्या हातानेच येतो म्हणून सांगावं. याप्रमाणे कृष्ण निघाले. अथ दूरागतान शौरीही, खूप दूरपर्यंत, गावाच्या बाहेर दूरपर्यंत पांडव त्यांना सोडवायला आले. मग कृष्ण म्हणाले बाकीच्या सगळ्या पांडवांना, भीम, त्याचप्रमाणे युधिष्ठिर, नकुल, सहदेव, बाकीच्या पुर असणारे जन, पौरजन, या सगळ्यांना कृष्ण म्हणाले, अहो किती लांब येता आता माझ्यासाठी, आता परत जा, परत जा आता. अथ दूरगतान शौरीही, किती लांब आले तुम्ही, सोडवायला किती घ्यावं, दारापर्यंत यावं. तुम्ही तर इतके दूर माझ्या बरोबर आलात. कौरवान विरहा तुरान, इथं कौरव शब्द वापरलाय. तर कौरव म्हणजे आता तुम्ही म्हणाल कोणते कौरव शिल्लक होते? कुरुवंशातले म्हणून कौरव. या ठिकाणी कुरुवंश काय, पांडव कुरुवंशातले नव्हते काय? पांडव कुरुवंशातलेच आहे. तेव्हा कुरुवंशातले जेवढे जेवढे लोक या ठिकाणी होते त्यांना कौरव असं म्हणतात. हे सगळे कृष्णाच्या विरहाने मोठे व्याकुल झाले आणि कृष्णाने सांगितलं आता जा, परत जा. याप्रमाणे सगळेजण परत गेले.
मग कृष्णाचा रथ जे वायुवेगाने निघाला त्याच्यानंतर पुढे कोणकोणते प्रदेश पार केले त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की कृष्ण कोणकोणत्या प्रदेशातून पुढे पुढे गेलेले आहेत. त्याचं वर्णन करताना त्यांनी म्हटलंय की कृष्ण हे तिथून निघाले हस्तिनापूरहून. कुरु, जांगल, पांचाल, शूरसेन आधी कुरु प्रदेश पादाक्रांत केला. मग जांगल प्रदेश होता. मग पांचाल जिथून द्रौपदी पांचाली तिचा प्रदेश. त्यानंतर शूरसेन आणि यमुना प्रदेश यमुनेच्या जवळचा प्रांत हा सगळा पार केला. ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र हे पार केलं. मरुधन्व म्हणजे राजस्थान, थोडक्यात ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही किंवा वालुकामय प्रदेश जो आहे राजस्थानचा आहे. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर कृष्णाने प्रवास कसा केला, किती वेळात केला. एका दिवसात तर आले. कुठून? दिल्ली, मग पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, सौराष्ट्र, गुजरात, मारवाड प्रांत आणि द्वारका. तर द्वारकेच्या अलीकडपर्यंत आले. मग मरुधन्व मतिक्रम्य सौवीरा भीरयोः परान. अनेक जिथे जिथे जातील, ज्या ज्या प्रदेशात जातील तिथे तिथे लोकांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांचा सत्कार केलाय, त्यांना योग्य पद्धतीने त्यांचं उस्तपास्त विचारलेली आहे आणि त्याप्रमाणे श्रीकृष्णाचं स्वागत वगैरे करून वेगवेगळ्या प्रांतांना मागं टाकत त्यांनी वर्णन केलंय. आनर्तान भार्गवोपागान. भार्गव म्हणजे भृगुकच्छ. भृगुकच्छ म्हणजे आजचं गुजरात. भृगुकच्छ असं त्यांना म्हणतात, त्याला भार्गव असं म्हटलंय. तेव्हा ह्या भृगुकच्छाला आले आणि तिथून आनर्त हे द्वारकेच्या थोडा अलीकडे तिथपर्यंत आले. आणि जिथे जिथे कृष्ण गेले तत्र तत्र तिथे प्रत्येकाने त्यांचं स्वागत केलंय, प्रत्युत्थान दिलंय. आणि ज्या वेळेला ते आनर्त प्रदेशाला आले त्यावेळेला नुकताच सूर्य मावळत होता असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. पश्चात गविष्ठो गाम स्तदा तत्र तत्र सायं भेजे दिशम. पश्चात गविष्ठो गाम गतस्तदा. गाम म्हणजे पृथ्वी, गा म्हणजे पृथ्वी, गो म्हणजे पृथ्वी. तर आता गविष्ठदा या ठिकाणी सूर्याला हे नाव आहे गविष्ठ. नुकताच सूर्य समुद्रामध्ये बुडायला सुरुवात झाली होती, बुडत होता. संध्याकाळची वेळ झाली होती. त्यावेळेला कृष्ण कुठे आले? आनर्त प्रदेशाला आले. आणि सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर तिथून निघाले आणि या ठिकाणी भागवताचा 10वा अध्याय संपला. आणि त्यानंतर सुतोवाच अनर्थान सौपव्रज स्वरुद्धान जनपदा स्वकान दधमौदरवरम तेषाम विषादम शमयन्निव. आल्याबरोबर सकाळ झाली. दुसऱ्या दिवशी कृष्णाने आपला पांचजन्य शंख वाजवला. हा पांचजन्य शंख भगवंतानी कसा वाजवला, भगवंताचा पांचजन्य शंख कसा दिसत होता त्यांनी वर्णन केलंय. त्यांच्या हातातला शंख कसा होता तर अनर्थ प्रदेशाला आल्याबरोबर पांचजन्य वाजवल्याबरोबर दधमौ दरवरम तेषाम. दर म्हणजे शंख, दर म्हणजे शंख. शंखात श्रेष्ठ कोणता शंख आहे तर पांचजन्य. आणि तो आवाज ऐकल्याबरोबर विषादन शमयन्निव. सगळ्या लोकांच्या अंतःकरणाचा विषाद नष्ट करणारा हा स्वर होता, हा ध्वनी होता. सगळ्या लोकांच्या अंतःकरणामधला दुःख निवारण करणारा हा ध्वनी. तो कसा दिसला भगवान त्याचं वर्णन यांनी केलेलं आहे. हे मोठं काव्यात्मक वर्णन आहे. त्यांनी वर्णन असं केलंय. स उच्च काशे धवलो दरो दरो विरुक्रमस्याधर शोण शोणिमा दाद्मायमान कर संज कंज संपुटे यथाब्ज शंडे कलहंस उत्स्वनाः. मोठं सुंदर उदाहरण दिलंय. कलहंस उत्स्वनाः. कलहंस म्हणजे राजहंस. राजहंस एखाद्या कमळामध्ये असावेत. कमळामध्ये राजहंसांनी बसावं. कमल कोणतं तर लाल, नुकतंच उमललेलं लाल कमल. त्या लाल कमलामध्ये राजहंस बसावा आणि त्याने स्वर काढावा. तसे भगवंताच्या 2 हातांचं वर्णन केलंय. तळहाताचं. तळहात कसे होते? लाल दिसत होते. जसे
कमलपुष्प असावं त्याप्रमाणे. आणि दाधमायमान कर कंज संपुटे, संपुट म्हणजे हे असं, असा संपुटामध्ये तो घेतला होता शंख. आणि असं वाटत होतं की पांढरा अस्वच्छ राजहंस कमळातच बसलाय की काय. आणि तो कमळात बसलेला राजहंसच आपला आवाज काढतोय. हंसध्वनी, हंसध्वनी नावाचा एक राग आहे. तेव्हा हंसध्वनी काय असेल? हंसध्वनी. कृष्णाच्या शंखाचा आवाज हंसध्वनी सारखा होता. तेव्हा दाद्मायमान कर कंज संपुटे यथाब्ज शंडे कलहंस उत्स्मना. हा कलहंस राजहंसाचे चालणे जगी चालावे कवणे. पांढरा स्वच्छ राजहंस शुभ्र जसा दिसावा. हे मंद मंद पद सुंदर कुंद दंती चाले जसा मदमस्त इंद्रदंती. राजहंसाचं वर्णन आपल्याला या ठिकाणी केलेलं दिसतं. हे मंद मंद पद सुंदर कुंद दंती चाले जसा मदमस्त इंद्रदंती. अत्यंत दोलायमान पद्धतीने चालणारा हा राजहंस, मोठ्या ऐटीत चालणारा, तो जेव्हा कमलामध्ये बसतो तेव्हा तो कसा दिसत असेल हे कृष्णाच्या शंखावरून कळतं. तमपश्रुत्य निनदम. आणि हे ऐकल्याबरोबर सर्वांनी हा आवाज ऐकला. भागवतकार म्हणतात जगत भय भयावहम. का म्हणले? तुम्ही तर आता म्हणलात की मनातले दुःख नाहीसं करणार. आणि भयावहम कशामुळं? अहो, जगामधल्या दुष्ट लोकांना भय वाटावं आणि सुष्ट लोकांना आनंद व्हावा, दोन्ही आहे. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दळन कंटकांचे. दया म्हणजे काय नुसतं गोड गोड बोलणं नव्हे, कंटकांचं निर्दाळन सुद्धा दयाच आहे. म्हणून भगवंताच्या या शंखध्वनीतून दोन्ही गोष्टी व्यक्त झाल्या. कोणत्या? मुनी माणसांना आनंद झाला आणि दुष्ट लोकांना भीती वाटली की आता काही खरं नाही, कृष्ण आलेत. सगळे घाबरले. प्रत्युद्य प्रजा सर्व भर्तृदर्शनाला आलसाहा. आणि त्या कृष्णाच्या या शंखाचा आवाज द्वारकेपर्यंत गेला. महाराज, द्वारकेपर्यंत हा आवाज गेला. कृष्णाचा शंख काही सामान्य होता का? कृष्णाची ताकद किती, तो शंखध्वनी कसा. आणि आवाज हा कृष्णाच्याच शंखाचा आहे हे बायकांनाही कळालं, मित्रमंडळींनाही कळालं, त्यांच्या द्वारकेतल्या लोकांनाही कळालं. भर्तृदर्शनाला आलं सहा. आता कृष्णाची भेट होणार का? कशी काय हो? अहो, आवाज ऐकला नाही का तुम्ही शंखाचा? हा कृष्णाचाच आवाज आहे. भर्तृदर्शन, आता त्यांची भेट लवकरच होणार आहे. म्हणून सगळे उत्सुक झाले मोठे. आणि हे ऐकल्याबरोबर आत्मारामम पूर्णकामम लाभेन नित्यदा. भगवंत द्वारकेत आल्याबरोबर सगळ्यांना कळालं भगवान द्वारकेत आलेले आहेत. आणि ही कळल्याबरोबर त्यावेळेला द्वारकेमधून सगळे लोक गडबडीने कृष्णाच्या स्वागतासाठी बाहेर आलेले आहेत. अहो सनाथा, यामध्ये कोण कोण आले? बलराम दादा आले. त्याचप्रमाणे कृष्णाचे मुलं अनिरुद्ध, जांबवंत, हे सगळे भगवंताच्या सोबत जे कायम राहतात ते स्वागताला तिथे आलेले आहेत. भवाय, ते म्हणतात प्रेमस्मित स्निग्ध निरीक्षणानम पितरम सर्वसुरदम विभतारमवार भकाहा. भगवंत आलेत, आता दारात आलेत म्हटल्याबरोबर एक मोठाचे मोठा हत्ती त्यांनी सज्ज केला. आणि हत्ती सज्ज करून कृष्णाच्या समोर, कृष्णाला पहिल्यांदा हत्ती, कारण हत्ती हा शुभत्वाचं प्रतीक असतो म्हणून आधी हत्ती समोर आणला, अलंकृत केलेला. आणि मागून हे सगळे रथामध्ये आले. आणि तत्रोपनीत बलयोर, सगळ्यांना आनंद वाटला. आता प्रत्यक्ष भगवान दिसणार, ज्याचा आनंद सर्वांच्या मनामध्ये होता, चेहऱ्यावरती होता. सगळे हर्षाने गदगदित झाले. वसुदेवाला आनंद झाला, देवकीला आणि बाकीच्या त्यांच्या मातांना आनंद झाला. आणि भगवंताच्या भेटीसाठी हे सगळे धावत 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 तिथून आले. ते म्हणतात की तत्राब्दो कोटी प्रतिमा क्षणोत. भगवंत हा कसे दिसत होते याचं वर्णन केलेलं आहे. कोटी सूर्य एकदम उगवावेत त्याप्रमाणे भगवान दिसत होते. आणि मधु, भोज, दाशार्ह हे सगळे यादवांचेच वेगवेगळे प्रकार आहेत. मधु, भोज, दशार्ह, त्याचप्रमाणे अंधक, वृष्णी हे सगळे कृष्णाला भेटीला आले. त्या ठिकाणी उद्यान, उपवन, आराम, प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळे.
उद्यान म्हणजे जिथे फलान्वित असे जे झाड आहेत, म्हणजे आंब्याचे, पेरूचे, त्याला उद्यान म्हणायचं. अशा झाडांचे जे समूह असतो त्याला उद्यान म्हणायचं. उपवन, ज्या ठिकाणी फुलंच असतात फक्त झाडांना, त्याला उपवन असं म्हणायचं. आराम म्हणजे आज आपण म्हणतो ना की या ठिकाणी तुम्ही राहू शकता किंवा तिथे आराम करू शकता, त्याला आराम असं म्हणतात. तिथे थोडंसं निवास करता येतो. आजच्या भाषेमध्ये आपण त्या ठिकाणी रहिवास करता येणारी ठिकाण असं म्हणतो. याप्रमाणे उद्यान, उपवन, आराम हे सगळे द्वारकेमध्ये होते. आता द्वारकेचं वर्णन करायला सुरुवात केली. द्वारका कशी दिसत होती? द्वारकेच्या बाहेर उद्यान होते, म्हणजे फळांनी लगडलेलं वृक्षांचं वन होतं, फुलांनी लगडलेल्या वृक्षांचं वन होतं. सगळे फुलंच फुलं, फुलं म्हणलं तर फुलंच, फळं म्हणले तर फळच. त्याप्रमाणे आराम म्हणजे त्या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी जागा आणि जिथे निवास करता येईल अशी व्यवस्था. त्यानंतर गोपुर द्वार मार्गेशु, उंच उंच अशा प्रकारची गोपुरं होते, उंच उंच हरमे होते. आणि प्रत्येकाने कृष्ण आलेत हे कळल्याबरोबर आपल्या आपल्या घरांना, दारांना तोरणं लावले. प्रत्येकाने भराभर, जसे पाडव्याला आपण लावतो, दिवाळीला लावतो, त्याप्रमाणे सगळ्यांनी तोरणं लावले, फुलं लावले. चित्रध्वज पताकाग्रहीर, सगळीकडे पताका लावल्या, सगळीकडे सुंदर सुंदर अशा प्रकारच्या पताकाने सुशोभित सगळं गाव केलं आणि सगळीकडे फुलं टाकली. पद्माकर श्रियम, सगळीकडे फुलांचा वर्षाव करून टाकला. चंदनाचे सडे टाकले आणि सम्मार्जित महामार्ग नुसत्या महामार्गावरच नाही, गल्ल्यामध्ये सुद्धा कुठेही घाण ठेवली नाही. स्वच्छता अभियान त्यावेळेला होतं. स्वच्छता अभियानाप्रमाणे त्यांनी म्हटलंय सम्मार्जित महामार्ग रथ्यापण कचत्वराम. कुठेही थोडाही कचरा राहिला नाही, कुठे गटार नाही, कुठे कचरा नाही, कुठे घाण नाही, सगळे स्वच्छ होतं. बारीक बारीक गल्ल्या सुद्धा स्वच्छ होत्या. शिकताम गंधजले रूपताम, सगळीकडे सुंदर सुगंधी अशा प्रकारचं गंध, अत्तर शिंपडलेलं होतं, चंदन शिंपडलेलं होतं, फुलं शिंपडलेले होते आणि अक्षता, अंकुर, हे अक्षता टाकाव्या लागतात, हे अंकुर टाकलेले होते. त्याचप्रमाणे द्वारी ग्रहाणांच, प्रत्येकाच्या घरासमोर कुंभ उभे केलेले होते, कुंभ ठेवलेले होते, जलाने भरलेले कुंभ. हे एक शुभत्वाचं लक्षण आहे. याप्रमाणे दध्यक्षत फलेक्षुभी, नारळ ठेवलेलं होतं. इक्षु म्हणजे हा ऊस ठेवलेला होता, जसं आपण या तुळशीच्या लग्नाला ठेवतो त्याप्रमाणे ऊस ठेवलेला होता. अलंकृताम पूर्ण कुंभैर, भरलेले कुंभ, रिकामे कुंभ ठेवू नयेत दारात, भरलेले कुंभ ठेवावेत. यातून आपल्याला कसं वागावं, शुभत्वाचं चिन्ह काय असतं हे आजच्या लोकांना कळेल. शुभत्वाचं सूचन काय काय असतं आणि याच्या विरुद्ध जे आहे ते अशुभ आहे. म्हणून बलिभीर धूपदीप काही ही, सगळीकडे दिवे लावले, सगळीकडे आरास केली. म्हणजे का? कृष्ण येणार आहेत, कृष्ण येणार आहेत, कृष्ण येणार आहेत. तुमच्या घरी येणार, आमच्या घरी नाही पण आमच्या समोरून तर जातील. तेव्हा प्रत्येकाने दिवाळीप्रमाणे सगळी आनंदोत्सव साजरा केला आणि प्रत्येक जण कृष्णाच्या येण्याची वाट पाहत होता. कृष्ण कसे दिसतील याचं विचार करत होते प्रत्येक जण. फलादिवी रुक्तकाम किरणाम, या ठिकाणी आणि वसुदेवाला कळालं, उग्रसेनाला कळालं, अक्रूराला कळालं. उग्रसेन, अक्रूर, बलराम दादा, जेवण सुद्धा बाजूला ठेवलं त्यांनी. चला चला चला, अहो कृष्ण आलेत, कृष्ण आलेत. जेवण बाजूला ठेवलं आणि निघाले. त्यांनी वर्णन केले, प्रहर्षवे गोच्छित शयनासन भोजना, हा उच्चित बाजूला टाकलं. झोप नंतर घेऊ, जेवण नंतर करू, आधी कृष्णाला भेटू. इथं शब्द त्यांनी वापरलाय की हे सगळं सोडून कृष्णाच्या सामोरे सगळे आले. वारणेंद्रम पुरस्कृत्य, वारणेंद्र म्हणजे हत्ती, हत्ती समोर नेला आणि त्याच्यासोबत ब्राह्मण होते, मंत्रघोष करत होते, शंख वाजवत होते, तूर्य, त्याप्रमाणे ब्रह्मघोष, ब्राह्मण वेदमंत्र म्हणत होते. कृष्णाला सामगायन फार आवडतं म्हणून सामगायन म्हणणारे ब्राह्मण. त्यानंतर हे सगळं कृष्णाला पाहिल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला आणि वारमुख्याश्च शतयशोर, वारमुख्य म्हणजे त्या काळामध्ये ज्या काही प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक काळामध्ये असे लोक असतात
कुणी गीतावर जगणारे असतात, कुणी गाण्यावर जगणारे असतात, कुणी नृत्यावर जगणारे असतात, कुणी कलेवर जगणारे असतात. तर वारमुख्य म्हणजे कलेवर जगणाऱ्या स्त्रिया, त्याला वारमुख्य वार स्त्रिया म्हणतात. तेव्हा ज्या केवळ कलेवर उपजीविका करतात किंवा आपल्या सौंदर्यावर उपजीविका करतात त्यांना वारमुख्य स्त्रिया म्हणतात. याप्रमाणे ह्या सगळ्या आल्या कृष्णाच्या समोर. आल्याबरोबर कृष्णाने त्यांना आश्वासन दिलं, कुणी आलं तर आपण त्यांना काही ना काहीतरी दिलं पाहिजे, कुणी येऊ त्यांना दिलं पाहिजे. त्यांच्या पोटासाठी ते येतात. कृष्ण आल्याबरोबर त्या आधी सगळ्या स्त्रिया या नृत्य गायन वगैरे करणाऱ्या समोर आल्या. कृष्णाने त्यांच्या इच्छा परिपूर्ण केल्या, त्यांना पाहिजे ते दिलं. त्यानंतर मग काही काही गायक आले. कृष्णाने त्यांचं गायन ऐकलं. वारमुख्या शशतोर नाही तर दर्शनोत्सुका लसत कुंडल निर्भात कपोल वदन श्रिया. कृष्णाच्या या कानामधले कुंडल हालत होते, कारण रथ चालत होता. रथाच्या गतीमुळं कानातले कुंडल हालत होते आणि त्या कुंडलाची प्रभा किंवा शोभा किंवा आभा त्यांच्या कपोलावर म्हणजे गालावर पडली होती. तेव्हा त्यांचे गाल किती सुंदर दिसत होते असं वर्णन केलंय. लसत कुंडला निर्भात कपोल वदन श्रिया नट नर्तक गंधर्व सुतमा गधबंदिना. सूत आले, मागध आले, बंदी आले. कृष्णाची स्तुती करू लागले. कृष्णाने सर्वांना त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे द्रव्य दिले आणि ते निघून गेले. यानंतर भगवंताचे भाऊ आले, बलराम दादा, मुलं, नातू हे सगळे समोर आले. या वेळेला अनेक गावातले लोक समोर आले. प्रत्येकाला वाटलं की कृष्णाने माझ्याकडे पाहावं. आता एवढी प्रचंड गर्दी, पण प्रत्येकाकडे कृष्णाचं लक्ष होतं आणि प्रत्येकाच्या स्तरानुसार कृष्ण कसे वागत होते याचं वर्णन आहे. प्रभाभिवादनाश्लेष, कोणाला नुसतंच टाटा नमस्कार हा 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 झालं. कोणाला हास्य, एकीकडे हास्य एकीकडे हात, दुसरीकडे डोळ्यानेच खुणावणे, कधी बोलणं हा हा बरं आहे का, हो हो बरं आहे. काही वेळेला हात समोर घेऊन एकदम खूपच जवळचे असतील, बरोबरीचे असतील तर हस्तांदोलन. याप्रमाणे स्मिते क्षणा, कोणाकडे नुसतंच पाहणे, कोणाकडे हसणे, कोणाकडे पाहून स्पर्श करणे, कोणाला नुसतं अभिवादन. मोठमोठे लोक आले, ऋषीमुनी त्यांना अभिवादन केलंय. आश्वास्य, कोणाला आश्वासन दिले. अनेक लोक आलेत. अनेक लोक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्माचे लोक आलेत. स्वपाकेभ्यो, स्वपाक म्हणजे कुत्रे मारून खाणारे अशी जी मंडळी आहेत, इतके नीच अशा प्रकारच्या जातीतले ते सुद्धा कृष्णाच्या समोर आले. कृष्णास या ठिकाणी वर्णन असे की कृष्णासमोर कुठेही विषमता नव्हती, हे महत्वाचे. कृष्ण कोणाला प्रतिबंध करत नव्हते, तुम्ही कशाला आले म्हणून. विषमता नाही, समता होती. म्हणून आश्वास्य चाश्वपाके भ्यो. श्वपाक म्हणजे अर्थात कुत्रे वगैरे भाजून मारून खाणारी जी मंडळी अंत्यज आहेत, अंत्यजापेक्षाही अंत्यज आहेत, ते सुद्धा कृष्णासमोर आले. कृष्णाला दर्शन कृष्णाचं आणि कृष्णाने त्यांच्या इच्छा परिपूर्ण केल्या. स्वयंच गुरुभीर विप्रही, त्यानंतर गुरु आले, विप्र आले. स्थविरैरपी, मोठमोठे म्हातारे कोतारे सुद्धा आले. म्हातारे लोक आल्याबरोबर कृष्णाने त्यांना नमस्कार करावा. वृद्ध लोक आहेत, वृद्धांना नमस्कार केला पाहिजे. त्यांचे आशीर्वाद घेतले, कोणाला आशीर्वाद दिले. याप्रमाणे हे सगळं करत 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 कृष्ण राजमार्गंगते कृष्णे, राजमार्गाहून जात 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 आले. कुठपर्यंत आले? जवळजवळ आता आपल्या मंदिरांच्या जवळ आले. तिथं कुलस्त्रिया थांबलेल्या होत्या. त्या उंच उंच माड्या हुड्यावरून कृष्णाकडे पाहत होत्या. हर्माण्यारुर विप्र तदीक्षण महोत्सवा, तदीक्षण महोत्सवा. अहो कोणता महोत्सव आहे हा कोणता महोत्सव? हा जन्मोत्सव आहे का? नाही, ईक्षण महोत्सव. कृष्णाला पाहणे हाच उत्सव. डोळ्यामध्ये पारणं फिटलं, डोळ्याचं पारणं फिटणारा कृष्णाला पाहणं हाच एक उत्सव आहे. उत्सव दुसरा कोणता नाही, आनंद दुसरा कोणता नाही. कृष्णाला पाहणं हे सर्व उत्सवाचं, आनंदाचं एकत्रीकरण जणू काही आहे. म्हणून तदीक्षण महोत्सवा हा नित्यम निरीक्षमाणायाम. आणि याप्रमाणे तुम्ही म्हणाल का हो, नेहमी लोक, द्वारकेतले लोक कृष्णाला पाहत नव्हते का? नेहमीच पाहत होते. नित्यम निरीक्षमाणायाम, रोजच कृष्ण त्यांच्या समोर होता, मग आज एवढं काय महत्व वाटायचे? ते म्हणे नाही, रोजच समोर होता, पण किती दिवसांनी आज आलेत, म्हणून कृष्णाला पाहण्यासाठी सगळे उत्सुक झाले. नित्यम निरीक्षमाणायाम,
यदद्वी जरी रोज कृष्णाला पाहत असले तरी त्यांना कंटाळा येत नव्हता. कारण पुढे शब्द वापरलाय नवी तृप्यंती ही दृशा. कृष्णाला रोज जरी पाहत होते तरी द्वारकेतल्या लोकांना कृष्णाला पाहण्याचा कंटाळा आला नाही. का? नैव तृप्यंती ही दृशा. डोळे कधीच तृप्त होत नव्हते म्हणे की आता बस झालं कृष्णाला पाहून चला. नाही, तृप्तीच होत नव्हती. इतकी कृष्णाकडे सततच पाहावं असं वाटायचं. डोळ्यांना तृप्ती नाही, डोळे कधी थकले नाहीत. नवी तृप्यंती ही दिशा श्रेयोधाम आगतम अच्युतम. आणि म्हणून आज भगवंताकडे तर अनिमिष नेत्रांनी आपल्या खाली न करता पाहत होते. आणि भगवंताच्या रूपाकडे, स्वरूपाकडे भगवान कसे दिसत होते याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. सीतातपत्र व्यजने रूपस्कृता, या अर्जुनाने तो दंड धरलेला होता. ते छत्र होतं पांढरं स्वच्छ, त्याला मोत्याच्या माळा लावलेल्या होत्या. प्रसून वर्षही त्याच्यावरती फुलांचा वर्षाव होत होता. प्रसून म्हणजे फुलं, फुलांचा वर्षाव होत होता सगळ्या रस्त्यावर भगवंताच्या या छत्रावर. आणि पिशंगवासा, भगवंतानी पिवळं धमक वस्त्र धारण केलेलं होतं. आणि पिशंग वस्त्र वनमालया बभौ, वनमाला धारण केलेली होती. वनमाला म्हणजे काय? वनमाला म्हणजे कोणती माळा म्हणजे वनमाला नाही. जी वनमाला किंवा पूर्ण पद्म किंवा कमल, कमलांच्या फुलांची माला पायापर्यंत होती. पद्म आपाद मस्तक अशी होती. आणि जी कधीच सुकत नव्हती त्याला वनमाला म्हणतात. म्हणून त्यांनी वनमाला म्हणजे काय याचं वर्णन केलेलं आहे. वनमाला कशाला म्हणायचं की आपाद लंबिनी माला, जी पूर्णपणे पायापर्यंत आहे, वनमाले ती येते. आणि दुसरा अर्थ असा त्यांनी सांगितलाय की तुळशी, कुंद, मंदार, पारिजात, त्याचप्रमाणे हे 5 तुळस, कुंद, पारिजात, कमल आणि मांदार अशा 5 फुलांची जी माळ आहे त्याला वनमाला म्हणायचं. कशाला वनमाला नाही म्हणायचं. तुळशी, कुंद, मंदार, पारिजात, बुडेस्तु या पंचाभिर ग्रथिता माला वनमाले ती, त्याला वनमाला म्हणायचं. म्हणून तुळस, कुंद, पारिजात, कमल, मंदार अशा 5 फुलांची ती माळा होती जी कधीच सुकणारी नव्हती. याप्रमाणे कृष्ण कसे दिसत होते तर त्यांनी वर्णन केलंय. मेघाच्या वर सूर्यबिंब असावं आणि दोन्ही बाजूला 2 चंद्र असावेत. आता ही अद्भुत गोष्ट आहे. सूर्य असल्यावर चंद्र कसा दिसेल बरं? ते म्हणतात मेघाच्या वर सूर्यबिंब असावं आणि दोन्ही बाजूनी 2 चंद्र सभोवती नक्षत्र असावेत आणि मध्यभागी 2 जोड इंद्रधनुष्य असावं. तसे भगवान दिसत होते. कारण श्यामल रंग होता म्हणून तो मेघवर्ण होता. चमक होती म्हणून सूर्यासारखे होते. बाजूला 2 चंद्र म्हणजे हे पांढरं स्वच्छ अशा प्रकारचं ते छत्र होतं म्हणून. आणि सगळ्या भोवती चांदण्या असाव्यात असं हे अलौकिक अघटित दृश्य दिसत होतं. या ठिकाणी भागवतकारांना कवी कोण म्हणणार नाही. काव्यात्म वर्णन म्हणजे काय असतं हे व्यासांच्या या वर्णनातून कळतं. आणि याप्रमाणे म्हणून पिशंगवासा वनमालया बभौ घनो यथार्कोट उपचाप वैद्युतैः, चाप वैद्युतैः 2 चाप म्हणजे इंद्रधनुष्य, इंद्रधनुष्य दिसावेत. आणि हे स्थिर विद्युत स्थिर नसते, कधी चमकते निघून जाते, पण इथं कायम टिकणारी विद्युत ही दुर्लभ आहे. असं कृष्णाचं दर्शन होतं. आणि कृष्ण आले, स्वभवनात आले. आपल्या भवनात प्रवेश केल्याबरोबर आधी आपल्या वडिलांच्या पाया पडले. वसुदेव यांच्या पाया पडले. पित्रो परिष्वक्त स्वमातृभिः, आपल्या 7 प्रमुख मातृ अर्थात देवकी प्रमुख 7 माता यांना नमस्कार केला. वंदे, पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. आई वडिलांना कसं दर्शन घ्यावं? आई वडिलांचं एवढे कृष्ण मोठे आहेत, योगेश्वर आहेत, पण आज दर्शन कसं घेतात पहा. ता पुत्रमंकम आरोप्य, कृष्ण पाहिल्याबरोबर, आता कृष्णाचं वय खूप झालेलं होतं पण तरी त्यांच्या आई वडिलांचं वय त्याच्यापेक्षा जास्त असेल. त्यांच्या आईने त्याला जवळ घेतलं देवकीनी आणि तिला पाना फुटला. तिला वाटलं की आपला पुत्र किती दिवसांनी, किती वर्ष, किती एवढं मोठं युद्ध करून आलेला आहे. म्हणून सगळ्या अंगावरती हात फिरवला, डोक्यावर त्यांच्या डोळ्यातले अश्रूच्या धारांनी अभिषेक केला. आणि त्यावेळेला सगळ्या स्त्रिया वाटच पाहत होत्या कृष्णाची.
कृष्ण कधी येतील, कृष्ण कधी येतील. कृष्ण आल्यावर आधी बायकोला नाही भेटले, नाहीतर गेले बायकोच्याकडे भेटायला आणि आई वडिलांना सोडलं नंतर. असं नाही केलं. आधी आई वडिलांचं दर्शन आहे आणि मग वाट पाहतील पत्नी. त्या पोषित भर्तृका होत्या. पोषित भर्तृका म्हणजे आपला पती गावाला गेल्यानंतर म्हणजे कसं वागावं याचे नियम आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला नाट्यशास्त्रामध्ये याचं विवरण दिसतं किंवा स्मृती ग्रंथामध्ये सुद्धा, याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये सुद्धा दिसतं. पती जर गावाला गेलेला असेल तर स्त्रीने कसं वागावं, तिने आचारसंहिता सांगितली आहे की त्याने समारंभामध्ये तिने कुठेही जाऊ नये, तिने शृंगार करू नये, तिने मोठ्याने हसू नये. हसत बसल्या स्त्रिया, अरे ही काय पद्धत आहे स्त्रियांनी हसण्याची. त्याचप्रमाणे विडा किंवा पान खाऊ नये, नवीन कपडे सुद्धा घालू नयेत आणि पती आल्यानंतर मात्र मलिन राहू नये. पती आल्यावर स्नान वगैरे सगळं करून, न्हावून धुवून, नट्टा फट्टा करून, गजरे वेणी घालून, नवं वस्त्र नेसून त्याच्या समोर जावं, हा नियम आहे. धर्मशास्त्र आहे, मनाने सांगत नाही. याज्ञवल्क्य स्मृती याला आधार आहे. तेव्हा याला पोषित भर्तृका म्हणतात. या सगळ्या स्त्रिया कृष्ण आलेत म्हटल्याबरोबर सगळ्यांनी न्हावून धुवून तयार झाल्या, नवे नवे वस्त्र धारण केले. आतापर्यंत डोक्याला तेल नव्हतं, आज शुक्रवारी डोक्याला तेल लावलं. त्याचप्रमाणे नहाल्या, स्नान करून कृष्णाची वाट पाहत थांबल्या. पण आता इतक्या लवकर काय कृष्ण येतोय, वाट पाहिल्यात. आधी आपल्या मुलांना पाठवलं, जा तुमचे वडील आले. आणि त्यांनी वर्णन केले भागवतकारांनी की आपल्या मुलांना पुढे पाठवलं का, त्यांच्या डोळ्याने जणू काही आपण बघितल्याचाच आनंद आपल्याला प्राप्त होईल. मुलाच्या डोळ्याने आपण आपल्या पतीला आधी बघू. आपल्याकडे पती तर काही लवकर येणारच नाही. म्हणून ते म्हणतात, आता भगवंत आपल्या स्वतःच्या मंदिरामध्ये प्रवेशले. आता या वेळेला 16,108 स्त्रिया वाट पाहत होत्या. 16,108 रूप धारण केले. पत्नी राम सहस्राणीचे 16,108 पत्नींच्या महालामध्ये भगवंताने प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर उद्दाम भाव, भागवतकार म्हणतात, उद्दाम भाव पिशुनाम लवल्गुहास व्रीडावलोकनीतो मदनोपि यासाम समूह्य चापमजहात प्रमदोत्तमास्ता यस्येंद्रियं विमिथितुम कुहकैर्नशे कुहू. भागवतकार असं म्हणतात की 16,108 स्त्रियांच्या महालात प्रवेश केला. सगळ्या स्त्रिया काही सामान्य नव्हत्या. या सगळ्या मदनाचाच धनुष्यबाण जणू काही हातात घेऊन उभ्या होत्या. पण कृष्ण कधीही विचलित झाले नाही. मदनोपि यासाम असं वर्णन आहे. अहो, महादेवाला सुद्धा शेवटी मोहिनी रूप पाहून त्यांचं मन विचलित झालं, पण कृष्णाचं मन कधीच कोणाकडे बघून विचलित झालं नाही. उद्दाम भाव पिशुनाम वल्गुहास. काय स्त्रिया काही सामान्य होत्या का? त्या उद्दाम भाव, त्यांच्या अंतःकरणामध्ये कामभाव होता. त्याचप्रमाणे त्या लाजत होत्या, मुरकत होत्या, हास्य करत होत्या, विनोद करत होत्या, कृष्णाच्या पुढं पुढं करत होत्या. पण भगवंत कधी त्यांच्यामध्ये लिप्त झाले नाहीत. कधी त्यांच्या मनामध्ये कृष्ण जरी असले आणि कृष्णाच्या मनात जरी त्या असल्या तरी कृष्णा त्यांच्यावरती अनुरक्त झाले नाहीत, त्यांच्याप्रमाणे कधी वागले नाहीत. म्हणून सुरुवातीला तमयम जन्मते लोको हे संगमपि संगिराम आत्मौपम्येन मनुजम व्यापृतो बुधा एतादृशमा निर्मानुषस्य प्रकृतो गुणैः नैविच्यते सदात्मस्थैर् यथा बुद्धिस्तदाश्रया. या ठिकाणी ते तम मे निरे बलामूढास्त्रैणम चानुवृतम हरः अप्रमाण विदो भर्तुर ईश्वरम मतयो यथा. लोकांना असं वाटलं की कृष्ण स्त्रैण आहेत. काय एवढ्या सगळ्या बायकांच्या मेळाव्यात राहतात, पण कृष्ण स्त्रैण नव्हते. स्त्रैण आहेत, ते बायकांच्या ताब्यात आहेत असं लोकांना वाटलं. ईश्वरम मतयो यथा, पण अप्रमाण विदो भर्तुर. पण कृष्णाचं प्रमाण, कृष्णाचं रूप, कृष्णाचं महत्व कोणालाच कधी कळलं नाही. याप्रमाणे आता हा जो महत्वाचा मुद्दा आहे, तम मे निरे बलामूढा स्त्रेणम चानुव्रतम रहा अप्रमाण विदो भर्तुर ईश्वरम मतयो यथा. तेव्हा ईश्वर आपल्या आपल्या बुद्धीने आपण कसा जाणतो या संबंधीचे जे तात्विक विवेचन आहे ते उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.